सगळे सोयरे पहिलं प्रमाणपत्र मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असा निर्धार जरांगेंनी केलाय। पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यावर जरांगे विजयी सभा घेऊन गुलाल उधळणार आहेत। त्याचबरोबर जरांगे उद्या रायगडमध्ये जाणार आहेत। परवा रायगडावर जाऊन ते छत्रपती शिवरायांचं दर्शन घेतील। जरांगेंनी अंतरवाली सराटीत पोहोचल्यावर ग्रामस्थांची बैठक घेतली। त्या बैठकीत जरांगेंनी या घोषणा केल्या। त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या सोयऱ्याला एक तरी त्या कायद्याच्या अंतर्गत एक तरी पत्र मिळावं, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवावं असं मला वाटतं। रायगडावर गुलाल घेऊन जाईल। उद्या त्याला मी रायगडला दर्शनाला जातो, कारण विजयी कार्यक्रम पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यावर त्या कायद्याच्या आधारानं। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। पहिलं प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर विजयी कार्यक्रम घेऊ। तर आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार जरांगेंनी अंतरवाली सराटीतून व्यक्त केलेला आहे। जोवर पहिलं सगळे सोयरे प्रमाणपत्र मिळत नाही तोवर हे आंदोलन आता सुरूच राहणार आहे। या बैठकीदरम्यान त्यांनी 4 महत्त्वाच्या घोषणा सुद्धा केलेल्या आहेत। जरांगेंनी कुठल्या या 4 महत्त्वाच्या घोषणा केल्यात बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। बघा, सगळे सोयरे पहिलं प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। तर सगळे सोयरे पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर विजयी सभा घेतली जाईल। तिसरी मोठी घोषणा 29 जानेवारीला म्हणजेच उद्या ते रायगडला जात आहेत। तर चौथी महत्त्वाची घोषणा आहे 30 जानेवारीला रायगडावर ते दर्शन घेतील। थोडक्यात 2 दिवस जरांगे रायगडमध्ये असतील।